नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 3,609 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.82% निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.34 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे आज संध्याकाळी 6:30 वाजता. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने पंजाबमध्ये न्यू स्टोअर ओपन केले आहे आणि आता टोटल डीमार्टचे स्टोअर झालेले आहे 388. चला आता बोलूया इंडियन ओव्हरसीज बँकबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईस आहे 52.27 रुपये आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.61%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 98.93 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक Q3 रिझल्ट नेट प्रॉफिट रायजेस 21% टू ₹874 करोड. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँकने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने इन्क्रीज होऊन 874 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 2,002 रुपये आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 46.16%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 71.91 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 72,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ओबेरॉय रिअल्टी Q3 रिझल्ट नेट प्रॉफिट झूम्स 72%, रेव्हेन्यू अप 34%. तर मित्रांनो, ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने त्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 72%ने इन्क्रीज झाला आहे. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 34%ने इन्क्रीज झाला आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने 2 रुपयांचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचं करंट शेअर प्राईस आहे 17,520.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 199.30%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड Q3 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 124% टू ₹217 करोड, रेव्हेन्यू अप 117%. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 124%ने इन्क्रीज होऊन 217 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 117%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, म्हणजे TCSबद्दल, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 4,080 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. TCS opens delivery center in France for AI support to aerospace डिफेन्स सेक्टर. तर मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने एरोस्पेस डिफेन्स सेक्टरला
AI सपोर्टसाठी फ्रान्समध्ये डिलिव्हरी सेंटर ओपन केले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1066.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 36.53%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी ग्रीन शेअर ड्रॉप 2% ॲज जेफ्रीज कट्स टार्गेट प्राइस ₹1,300. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडवर जेफ्रीजने पहिले टार्गेट दिला होता 2,000 रुपयांचा आणि आता तो कट करून आता दिला आहे 1,300 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राइसमध्ये 1% पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.